मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूकदार परिषदेत सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना राज्य शासनाचा महाउद्योग रत्न तर गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्कार प्रदान। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी छापे सुरूच, आणखी 3 अधिकाऱ्यांना अटक। 7 बँकांची 3695 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रोटोमॅक कंपनीचे प्रवर्तक विक्रम गोयल। आर्थिक घोटाळ्यांमुळे देशातल्या बँकांना 3 अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याचं वृत्त निराधार असल्याचा वित्त मंत्रालयाचा खुलासा। आणि जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न लष्करानं उधळला, एका दहशतवाद्याला कंठस्नान। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूकदार परिषदेत सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना राज्य शासनाचा महाउद्योग रत्न तर गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं। हा पुरस्कार प्राप्त करणं हा मोठा बहुमान असल्याची भावना रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली। स्टार्टअप उद्योगांना पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी राज्य शासनातर्फे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले। 50 लाख रुपये आणि मानचिन्ह अशा स्वरूपाचा प्रथम पुरस्कार मेडप्राईम टेक्नॉलॉजीजना प्रदान करण्यात आला। केअर एनेक्सला 30 लाख रुपये आणि मानचिन्ह असा दुसरा, तर ब्ली टेकला 20 लाख रुपये आणि मानचिन्ह असा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमात ड्रीम बिलीव्ह बिल्ड या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। या परिषदेतून 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होतील अशी अपेक्षा असताना उद्योजकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ही गुंतवणूक 12 लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। या परिषदेत छोट्या शहरांमध्येही गुंतवणुकीची तयारी उद्योजकांनी दाखवली आहे। कृषी क्षेत्रातल्या 50 लाख लोकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन सेवा क्षेत्रात आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री म्हणाले। पालघर जिल्ह्यात 157 एकर जागेवर विमान बांधणी प्रकल्प उभारण्यासंदर्भात काल उद्योजक कॅप्टन अमोल यादव आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला। 35,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामध्ये सुमारे 10,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत झालेल्या या ऐतिहासिक कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचं छापासत्र काल 5व्या दिवशीही चालू होतं। काल नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या निवासस्थानांवर पुन्हा छापा घालण्यात आला। त्याचवेळी बँक घोटाळ्याचं केंद्र असलेल्या मुंबईतल्या ब्रँडी हाऊस शाखेला काल सीबीआयनं टाळं ठोकलं। बँकेतल्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून गीतांजली ग्रुपच्या भारतातल्या 18 उपकंपन्यांचे वित्तीय व्यवहारही सीबीआय तपासत आहे। ठाण्यातल्या विवियाना मॉलमधल्या तसंच औरंगाबादमधल्या प्रोझोन मॉल इथल्या गीतांजली डायमंडच्या शोरूमवर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे टाकले। 7 बँकांच्या 3695 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं रोटोमॅक पेनचे प्रवर्तक विक्रम कोठारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। कानपूर इथल्या त्यांच्या कार्यालयात तसंच निवासस्थानी सीबीआयनं कालपासून तपास मोहीम सुरू केली आहे। या प्रकरणी कोठारी यांच्या पत्नी आणि पुत्राचीही चौकशी केली जाते। सुरुवातीला कोठारी यांनी 800 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ बडोदानं दाखल केली होती। त्याची चौकशी करताना हा घोटाळा 3695 कोटी रुपयांचा असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं कोठारी आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे। पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे बँकांना 3 अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा वित्त मंत्रालयानं ट्विटरद्वारे केला आहे। प्राप्तिकर विभागानं अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं। मात्र प्राप्तिकर विभागानं अशा प्रकारचं कोणतंही अनुमान जाहीर केलं नसल्याचं ट्विटरवर स्पष्ट करण्यात आलंय। काल जम्मू आणि काश्मीरमधल्या पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमद्वारे करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला। यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे।
शाळांमध्ये मातृभाषा शिकणं राज्य सरकारांनी अनिवार्य करावं अशी सूचना करतानाच माता, मातृभूमी, मातृभाषा आणि गुरु यांचा कधीही विसर पडू देऊ नये असा सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुंबईतल्या आर.ए. पोद्दार महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. भारताला प्राचीन सांस्कृतिक इतिहास असून भारताची प्रगती होत असताना आपण आपली मुळं लक्षात ठेवून त्याकडे परत जावं असं ते म्हणाले. विभाजन किंवा विलगता कधीही सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांना वीज पुरवठा, मृदा कार्ड अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असंही ते म्हणाले. कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रवणबेळगोळ इथं बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बाहुबली सर्वसाधारण रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी आपले विचार मांडले. पंतप्रधानांनी म्हैसूर रेल्वे स्थानकातून म्हैसूर ते उदयपूर दरम्यानच्या पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या नव्या गाडीमुळे कर्नाटक आणि राजस्थान ही 2 राज्य जोडली गेली आहेत. या कार्यक्रमात त्यांनी म्हैसूर बंगळुरू या विद्युतीकृत रेल्वे मार्गाचं लोकार्पणही केलं. त्यानंतर म्हैसूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारांवर जोरदार टीका केली. म्हैसूरजवळ जागतिक दर्जाचं सॅटेलाईट केंद्र उभारलं जाईल, तसंच म्हैसूर बंगळुरू राज्यमार्ग 6 पदरी बनवण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. 7 दिवसांच्या भारत भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडॉ आज मुंबईला भेट देत आहेत. ते आज भारत कॅनडा व्यापारी मंचाच्या प्रतिनिधींची भेट घेतील. उद्योग आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचीही ते भेट घेणार असून भविष्यातल्या व्यवसाय संधींबाबत विचारविनिमय करतील. पंतप्रधान ट्रुडॉ आणि त्यांच्यासोबत आलेलं शिष्टमंडळ आज मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेला भेट देण्याचीही शक्यता आहे. आपल्या भारत दौऱ्यात त्यांनी दिल्ली, आग्रा आणि अहमदाबाद या शहरांना भेटी दिल्या असून उद्या ते अमृतसरला जाणार आहेत. दिल्लीतल्या पूसा इथं राष्ट्रीय कृषी विज्ञान परिषदेत कृषी 2022 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट या विषयावर राष्ट्रीय संमेलनाची कालपासून सुरुवात झाली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपरिक शेतीकडे वळण्यावर या संमेलनात भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप आज होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात सर्व स्तरांतून येणाऱ्या सूचनांचं स्वागत असल्याचं राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विपणन, कृषी पुरवठा आणि कृषी मूल्य प्रणाली अभ्यास गटाचे प्रमुख पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. पूसा इथं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातल्या सविस्तर अभ्यासासाठी 7 गट बनवण्यात आले आहेत. यावेळी उपस्थितांनी प्रत्यक्षात येणाऱ्या समस्या मांडल्या, तसंच त्यासंबंधित समाधानही शोधण्यात आलं. ग्रामीण भागातल्या शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांबद्दल माहिती मिळावी या उद्देशानं परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात 4 दिवसीय कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन आमदार बच्चू कडू यांनी केलं. सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतमालाला अपेक्षित भाव दिला तर आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल असं मत कडू यांनी यावेळी व्यक्त केलं. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. या महोत्सवात शेतीविषयक विविध उत्पादनांचे तसंच पूरक उद्योगांची माहिती देणारे सुमारे 150 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शनही केलं जातंय. अमेरिकेचे भारतातले नवनियुक्त राजदूत केनेथ जस्टर यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची काल राजभवनात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. अमेरिका भारतासोबत संरक्षण, ऊर्जा, व्यापार यासह अनेक विषयांवर सहकार्य करत असून उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपला देश प्रयत्न करत असल्याचं केनेथ जस्टर यांनी सांगितलं. अमेरिकेनं महाराष्ट्रासोबत उच्च शिक्षण तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
संत्री, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरीसह अनेक फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर असून अन्न प्रक्रिया क्षेत्रात देखील सहकार्याला मोठा वाव असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करावी असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत सोलापुरात माळकवठे इथल्या सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं काल शेती अवजारं वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते, त्यातून उत्पन्न वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्माच्या माध्यमातून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा वापर केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. गावातल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा समित्यांनी काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा, त्यामुळे गावातल्या तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक ती मदत केली जाईल असंही देशमुख म्हणाले. सरकारनं नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे गारपीटग्रस्त भागातल्या पिकांचे पंचनामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना ताबडतोब प्रति हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी केली. जालना इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नांदगावकर यांनी जालना जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त वंजार, उमरत, थार आणि धावेडी भागाला भेट देऊन पाहणी केली. गारपीटीत मृत्यू पावलेले नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे अशी मनसेची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 5 राज्यांमध्ये मूर्ती चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतल्या दोघांना लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी पोलिसांनी गजाआड केलंय. लातूर जिल्ह्यातल्या लिंबाळा दाऊ येथून चोरीला गेलेली केदार लिंगेश्वराची मूर्ती या टोळीनं दिल्लीत विकली होती. ही मूर्ती परत आणण्यात पोलिसांना यश मिळालं. 21 नोव्हेंबर 2017 रोजी केदार लिंगेश्वराची मूर्ती चोरीला गेली होती. तेलंगणा राज्यात कामारेड्डी इथं 2 मूर्ती चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी लातूर जिल्ह्यातली मूर्ती चोरी केल्याची कबुली दिली. किल्लारी पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत या दोघांना ताब्यात घेतलं. या चोरट्यांनी कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात मूर्ती चोरी केल्याचं कबूल केलं. तेलंगणा येथे अटक करण्यात आली. या अटकेदरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा केल्याचं कबूल केलं. यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर आम्ही एपीआय लहाने यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जी टीम पाठवली होती. या चोरांनी ज्यांना ही मूर्ती विकली होती त्यांच्याकडून ही मूर्ती जशीच्या तशी त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. आज आम्ही किल्लारी पोलीस स्टेशन येथे गावकऱ्यांना ही मूर्ती सुपूर्द केली आहे. दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेली केदार लिंगेश्वराची मूर्ती किल्लारी पोलिसांनी काल गावकऱ्यांच्या ताब्यात दिली. गावकऱ्यांनी या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून पूजा केली. शेकडो वर्ष गावचं श्रद्धास्थान असणारी मूर्ती परत मिळाल्याबद्दल गावकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले. गावातील सर्व लोकांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं मूर्तीचं आणि पोलिसांचे, किल्लारी पोलीस व केंद्रे साहेबांची गावातल्या सर्वांनी आभार मानले. या चोरीनंतर मंदिरात सीसीटीव्ही बसवण्याचं तसंच सायरन लावण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यातल्या बौद्ध धर्मीय अनुयायांची एकदिवसीय परिषद काल नागोठणे इथं आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय भिक्खू संघाचे सचिव भदंत उपगुप्त महाथेरो यांच्यासह इतर आदरणीय भदंतांच्या मिरवणुकीनं परिषदेला सुरुवात झाली. समाजात वाढत चाललेल्या वाईट प्रवृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज आहे असं मत भदंत उपगुप्त महाथेरो यांनी या परिषदेत व्यक्त केलं. रायगड जिल्ह्यातल्या सर्व बौद्ध धम्मियांच्या धम्माच्या झेंड्याखाली एकत्र आणून त्यांना भंते यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा या उद्देशानं ही परिषद आयोजित केल्याचं बोधिसत्व सोशल ऍक्टिव्ह फोरमचे अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी सांगितलं. या परिषदेला जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधले बौद्ध धर्मीय बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय चित्रसाधनाच्या वतीनं नवी दिल्लीत चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवीन चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात भारताच्या समृद्ध कला आणि साहित्यावर भर दिला पाहिजे असं माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं. मेरा आग्रह ये है
कि फिल्म बनाने से पहले हमारे कितने ऐसे फिल्मकार हैं, कैसे इतने युवा प्रोड्यूसर्स हैं जो अगर वाकई में भारत की दृष्टिकोण से फिल्में बनाना चाहें या शॉर्ट फिल्म बनाना चाहें तो भारत के लिटरेचर से अवगत होंगे। इसलिए एक प्रयास ये भी कि भारतीय उपन्यासों से हमारे फिल्म मेकर्स को, यंग फिल्म मेकर्स को कहीं ना कहीं परिचय करवाना चाहिए, ताकि उन उपन्यासों को पढ़ के भी भारत की आत्मा को समझने का एक प्रयास हमारी ओर से निश्चित हो। नांदेड जिल्ह्यात होट्टल इथल्या चालुक्यकालीन शिल्पकलेचा नमुना असलेल्या पुरातन मंदिराचा आणि स्थापत्यकलेचा मौल्यवान ठेवा जगासमोर आणण्याच्या उद्देशानं यंदापासून होट्टल महोत्सव सुरू करण्यात आला आहे। माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आपला निधी देऊन जिल्ह्याची सांस्कृतिक श्रीमंती जगासमोर यावी यासाठी प्रयत्न केले। 2 दिवसांच्या या महोत्सवात प्रसिद्ध शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी, प्रसिद्ध नृत्यांगना अदिती भागवत, पखवाजवादक उद्धव बापू आपेगावकर आणि बासरीवादक ऐनुद्दीन वारसी यांनी हजेरी लावली। भारतात अशा प्राचीन वास्तू आणि प्राचीन ठिकाणं खूप आहेत आणि मला वाटतं यांना आपण जपलं पाहिजे। ही आपली हे खरं ऐश्वर्य आहे आपलं आणि भारताची परंपरा, भारताची जी श्रीमंती आहे ती अशा वास्तूंमध्ये, अशा प्रकारचं शिल्प जगात आपल्याला फार कमीच बघायला मिळतं आणि अशा प्रकारचा महोत्सव यांनी इथे सुरू केला आहे आणि या जागेला बघायला, इकडे गाणं ऐकायला हजारोनी लोक येत आहेत। फार आनंदाची गोष्ट आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव देणारा उमंग 2018 हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला। 100 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक या उपक्रमात सहभागी झाले। म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात। या वयात लौकिक अर्थानं बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात। भरपूर निवांत वेळ हाताशी असतो। गरज असते ती उमेदीची, उत्साहाची। आपल्याला आवडणाऱ्या अनेक गोष्टी या वयात करून पाहण्यात ही एक वेगळीच मौज असते। अशा ज्येष्ठ नागरिकांच्या आवडीनिवडींना आणि कलागुणांना उमंगच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळालं आणि मग सुरू झाली या उमद्या कलाकारांची चौफेर फटकेबाजी। दोन 2008 सालापासून सुरू झालेल्या या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग सातत्यानं वाढतोय। आपलं दुसरं बालपण समरसून जगणारी ही मंडळी पाहिली की वय वाढणं ही आनंदाकडे, समाधानाकडे नेणारी पायरी आहे याची खात्री पटते। हवामान येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूकदार परिषदेत सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना राज्य शासनाचा महाउद्योग रत्न तर गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्कार प्रदान। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी छापे सुरूच, आणखी 3 अधिकाऱ्यांना अटक। सात बँकांची 3695 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रोटोमॅक कंपनीचे प्रवर्तक विक्रम कोठारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आर्थिक घोटाळ्यांमुळे देशातल्या बँकांना $3 अब्जचा फटका बसल्याचं वृत्त निराधार असल्याचा वित्त मंत्रालयाचा खुलासा। आणि जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न लष्करानं उधळला, एका दहशतवाद्याला कंठस्नान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।